तेव्हा रामदास आठवले काय कविता करतात का ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, उत्सुकतेचं आहे. रामदास आठवले केंद्रीय मंत्री आहेत, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या खरं तर केंद्राने त्यांच्यावर दिलेल्या आहे. मात्र सध्या आपण बघितलं तर शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांची महत्त्वाची युतीची बैठक ही सध्या सुरू झालेली आहे. त्यामुळे नेमकं आता काय होणार, सर्वांच्या नजरा आता मुख्यमंत्री नेमके कोण होणार याच्याकडे लागलेल्या आहेत. 2 दिवसात सगळं डिसिजन घ्यायचे आहेत, त्यामुळे आता बहुमत असल्यामुळे निर्णय घ्यायला कुठलीही अडचण येणार नाही. निश्चितच. मात्र याआधी आपण बघितलेलं होतं ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री पदावरती देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होतील असं सांगितलं जात होतं. मात्र अचानक एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती. त्यामुळे यंदा सुद्धा असं काही वेगळं राजकीय गणित महायुतीचं असेल का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. या बैठकीत आता काय काय निर्णय होतात ते बघणं महत्त्वाचं आहे. पण आपण बघतोय जी दृश्य आपण बघतोय ते अगदी सगळेजण आनंदात आहेत, अगदी हसत खेळत सगळ्यांच्या गप्पा चाललेल्या, सगळ्यांची बॉडी लँग्वेज अगदी रिलॅक्स आहे. कारण एवढा अभूतपूर्व अनपेक्षित म्हणू शकतो मी, मुद्दाम अनपेक्षित शब्द वापरतोय. या संदर्भात फडणवीस काय बोलले बघूया. जरूर. की जो काही एक विषारी प्रचार सातत्याने झाला त्या प्रचाराला महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या कृतीतून उत्तर दिलेलं आहे. आणि म्हणून अशा जनतेचा मी आभार मानतो, ज्यांनी ही एकी दाखवली आहे त्यांचा मी आभार मानतो. आणि मी सांगितलं होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवू. तो चक्रव्यूह तुटलेला आहे आणि महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या बाबतीत माननीय अमितभाई शहांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे, मुख्यमंत्रीपद हे कुठल्या निकषावर नाही. मुख्यमंत्रीपद तीनही पक्षाचे नेते एकत्रित बसून ठरवतील. एकनाथराव शिंदेजी त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अजितदादा त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना आमचं पार्लमेंटरी बोर्ड हे ऑथराईज करतं. ते बसून जो निर्णय घेतील तो निर्णय असेल. कुठलाही वाद नाही आहे, कुठलाही विवाद नाही आहे. बघा, फडणवीसांचं एक महत्त्वाचं वाक्य ते म्हणजे आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. मात्र या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे तिवसामध्ये भाजपचे राजेश वानखेडे विजयी झालेले आहेत आणि यशोमती ठाकूर यांचा पराभव झालेला आहे. काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का.